ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पोलीस आता पाण्याच्या टाकीवर चढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। धनंजय देशमुख यांना खाली उतरावं अशी विनंती करण्यात येते। किंबहुना आता धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्याकरता पोलीसही पाण्याच्या टाकीवर चढत असल्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। बीडमधील मसाजोग इथलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणी महिना उलटलेला आहे, तरी देखील अद्यापही एक आरोपी फरार आहे। इतर आरोपींवर मोका लागलेला आहे, पण खंडणीचा गुन्हा दाखल केलेल्या वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही आणि याच मुद्द्यावर आता देशमुख कुटुंबीय आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। करो या मरो अशी भूमिका आता देशमुख कुटुंबियांनी घेतलेली आहे आणि याचाच निषेध व्यक्त करत धनंजय देशमुख सुरुवातीला मोबाईल टॉवरवर चढत निषेध व्यक्त करणार होते, पण त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आल्यानं आता पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करण्यात येत आहे। समस्त मसाजोगचे गावकरी पाण्याच्या टाकीवर चढत धनंजय देशमुख यांच्या भूमिकेचं समर्थन करताना सुद्धा आपण या क्षणी पाहतोय। सरकारनं महिना उलटल्यानंतरही अद्यापही का कारवाई केलेली नाही, का एक आरोपी अद्यापही फरार आहे, का या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर पावलं उचलली जात नाही, या प्रमुख मागणी करता अशी विचारणा करत आता धनंजय देशमुख या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर आंदोलन करताना दिसत आहेत। तर मनोज जरांगे पाटील देखील त्या घटनास्थळी आता दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जात आहे। जरांगे पाटील सातत्यानं धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क करतायत, त्यांना विनंती करतायत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरा, असं हरून चालणार नाही, लढावं लागेल आपल्याला असं म्हटलं जात आहे। आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, धनंजय देशमुख यांची प्रकृती आता खालावल्याचं कळतंय। टाकीवर खाली उतरवण्याकरता आता पोलिसांचा त्या ठिकाणी प्रयत्न आपण पाहतोय। पोलीसही या पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न करतायत। शिडी काढून घेतलेली आहे, त्यामुळे आता पोलिसांनी वरती कसं जायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी एक अतिशय धोकादायक असं हे आंदोलन या ठिकाणी या मसाजोग ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेले आहे।